नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांच्या सत्राचा 611वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली रचना आहे, नवीन फॅशनचा गाऊन तिने घातला. तिला तो आधी खूप छान वाटला, पण थोड्याच दिवसांनी तसा नाही वाटला. एकाच धुण्यामध्ये तो खूपच आटला. एक नवीन फॅशनचा गाऊन तिने घातला. तिला तो आधी खूपच छान वाटला, पण थोड्याच दिवसांनी तसा नाही वाटला. एकाच धुण्यामध्ये तो खूपच आटला. दुसरी रचना आहे, एक्झिट पॉलमध्ये एक जण जिंकत असतो. प्रत्यक्षात दुसराच मोठ्या फरकाने जिंकतो. मतदानात फ्रॉड झाला असं पहिला म्हणतो. एक्झिट पॉलमध्ये पत्रकारांना कोणाला मत दिले हे चुकीचे सांगणे काही गुन्हा नाही असे दुसरा म्हणतो. एक्झिट पॉलमध्ये एक जण जिंकत असतो. प्रत्यक्षात दुसराच मोठ्या फरकाने जिंकतो. मतदानात फ्रॉड झाला असं पहिला म्हणतो. एक्झिट पॉलमध्ये पत्रकारांना कोणाला मत दिले हे चुकीचे सांगणे काही गुन्हा नाही असे दुसरा म्हणतो. तिसरी रचना आहे, श्री शंकराचार्य रचित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 142वा भाग. शरीर असते तसेच आपले पूर्वकर्म असते, त्याप्रमाणेच आपले सारे प्रारब्धही असते. शरीर असते तसेच आपले पूर्वकर्म असते, त्याप्रमाणेच आपले सारे प्रारब्धही असते. हा नियम आपल्याला कधीच लागू नसतो, कारण आत्मा पहिल्यापासून कधीच बदलत नसतो. हा नियम आत्म्याला कधीच लागू नसतो, कारण आत्मा पहिल्यापासून कधीच बदलत नसतो. कर्मामुळे आत्मा बनला हे कधीच शक्य नसते, कारण शरीर कर्म दोन्ही आत्म्यापासून बनते. कर्मामुळे आत्मा बनला हे कधीच शक्य नसते, कारण शरीर कर्म दोन्ही आत्म्यापासून बनते. श्रुती म्हणती आत्म्याचा जन्म कधी नसतो, वाढ झीज नसते अन कधी मरणही नसते. श्रुती म्हणती आत्म्याचा जन्म कधी नसतो, वाढ झीजही नसते अन कधी मरणही नसते. मी म्हणजे आत्मा ठरले तर एक गोष्ट असते, आत्म्याला प्रारब्ध नसते हेच सत्य असते. मी म्हणजे आत्मा ठरले तर एक गोष्ट असते, आत्म्याला प्रारब्ध नसते हेच सत्य असते. मी म्हणजे शरीर म्हटले तर प्रारब्ध असते, ज्ञानी म्हणतो माझे शरीर पण मी शरीर नसतो. मी म्हणजे शरीर म्हटले तर प्रारब्ध असते, ज्ञानी म्हणतो माझे शरीर पण मी शरीर नसतो. शरीर मी नाही तर मला प्रारब्धही नाही, पूर्वकर्माचा संबंध माझ्याशी नाही. शरीर मी नाही तर मला प्रारब्धही नाही, पूर्वकर्माचा संबंध माझ्याशी नाही.
जे मी नाही माझे नाही त्याला काहीही झाले, हर्ष नाही दुःख नाही काहीही नाही. जे मी नाही माझे नाही त्याला काही झाले, हर्ष नाही दुःख नाही काहीही नाही. शरीराने कर्म केले तर त्याचे परिणाम असणार, शरीरच जर मिथ्या आहे तर कर्म कसे होणार. शरीराने कर्म केले तर त्याचे परिणाम असणार, शरीरच जर मिथ्या आहे तर कर्म कसे होणार. घडलेच नाही त्याचे परिणाम कसे शक्य असणार. मग कर्म केले त्याचे प्रारब्ध असे कसे म्हणणार. घडलेच नाही त्याचे परिणाम कसे शक्य असणार. पण कर्म केले त्याचे प्रारब्ध असे कसे म्हणणार. मायेचे शरीर आणि कर्म दोन्ही मिथ्या असतात, प्रारब्ध ही मग मिथ्या शरीरापुरते असतात. मायेचे शरीर आणि कर्म दोन्ही मिथ्या असतात, प्रारब्ध ही मग मिथ्या शरीरापुरतेच असतात.